नमस्कार. परिपूर्ण गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण हिरव्या मिरचीची पानकोबीची भाजी बनवणार आहोत. ही भाजी तुम्ही चपातीसोबत खा किंवा भाकरीसोबत. ही भाजी खूप टेस्टी लागते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. गॅसवर इथे मी पॅन ठेवले आहे आणि पॅनमध्ये पाव किलो पानकोबी मी चिरून घेतले आहे ते टाकूया आणि यामध्ये थोडंसं तेल टाकून ही पानकोबी भाजून घेणार आहोत. बारीक गॅसवर पानकोबी खमंग अशी भाजून घ्यावी. भाजून घेतल्यामुळे पानकोबीचा जो उग्र वास असतो तो निघून जातो आणि भाजी छान खमंग होते. आणि तेल टाकून भाजल्यामुळे पानकोबी छान अशी मऊ पडते. यातील उग्र वास निघून गेलेला आहे आणि भाजी खमंग अशी भाजून झालेली आहे. तर एका बाउलमध्ये आपण ही पानकोबी काढून घेऊया. पॅनमध्ये फोडणीसाठी आपण तेल टाकून घेऊ. यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून थोडेसे आपण हे फुलून घेणार आहोत. थोडेसे फुलल्यानंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घेतल्या आहेत ते टाकून थोडंसं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर कढीपत्त्याची थोडीशी पाने टाकूया आणि अर्धा चमचा लसूण पेस्ट टाकून थोडंसं लालसर होईपर्यंत आपण हे भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर एक कांदा मी बारीक चिरून घेतला आहे ते देखील यामध्ये टाकून थोडंसं सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं आहे. हे पहा, कांदा छान परतला गेलेला आहे. तर यामध्ये आता आपण भाजून घेतलेली पानकोबी टाकायची आहे आणि यामध्ये थोडंसं चवीपुरते मीठ टाकून आपण छान असं मिक्स करून घेऊ. यामध्ये आता आपण थोडंसं पाणी शिंपडून घेऊ आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. अर्धा चमचा गरम मसाला, थोडंसं मॅगी मसाला आणि थोडीशी कोथिंबीर टाकून मिक्स करून घेऊ. छान अशी मिक्स केल्यानंतर यावर थोड्या वेळासाठी आपण झाकण ठेवणार आहोत, म्हणजे भाजी छान वाफून शिजून निघेल. हे पहा, पानकोबीची भाजी बनून आता तयार आहे. लहान मुलांना ही भाजी तुम्ही देत असाल तर यातील हिरव्या मिरच्या काढून तुम्ही देऊ शकता. तर आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.